नमस्कार मित्रमैत्रिणींनो, बडिंग फार्मासिस्ट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मागच्या व्हिडिओ लेक्चरच्या सिरीजमध्ये आपण ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीचे डेफिनेशन अँड स्कोप्स बघितले. त्याचबरोबर बेसिक मेडिकल टर्मिनॉलॉजीज बघितल्या, जसं की डायरेक्शनल टर्म्स, रिजनल टर्म्स, ॲबडॉमिनोपेल्विक रिजन्स अँड क्वाड्रंट्स, त्याच्याबरोबर बॉडी प्लेन्स आणि सेक्शन्स, शिवाय बॉडी कॅव्हिटीज. आय होप की हे सर्व व्हिडिओज तुम्ही बघितले असतील आणि चुकून जरी राहिले असतील तरी मी आय बटनमध्ये प्लेलिस्ट दिलेली आहे, तेव्हा ते व्हिडिओज नक्कीच पाहून घ्या. शिवाय माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. तर आज आपण स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ द सेल अँड इट्स कंपोनंट बघूयात. चला तर मग व्हिडिओ लेक्चर सुरू करूया. नाव व्हॉट इज सेल? सेल म्हणजे काय हे आपणा सर्वांनाच माहीत आहे की इट इज द स्मॉलेस्ट बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजेच थोडक्यात काय तर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द बॉडी. अर्थातच सेलपासून टिश्यू बनले जातात, नंतर ग्रुप्स ऑफ टिश्यूपासून बॉडी ऑर्गन्स बनतात, मग ग्रुप्स ऑफ ऑर्गन्सपासून मग आपली पूर्ण बॉडी बनते. मग या सगळ्यांसाठी सेल हा सर्वात बेसिक घटक आहे. बघा ह्या डायग्राममध्ये सेलचे सिम्पल स्ट्रक्चर दिलेलं आहे. मग सेलसुद्धा वेगवेगळ्या कंपोनंट्सनी बनलेला आहे. तर ते कुठले? तर बघा, न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम. न्यूक्लियसमध्ये काय येतं तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन येतं, त्याच्यानंतर DNA येतं, न्यूक्लिओला येतं, न्यूक्लिओप्लाझम्स येतं आणि क्रोमॅटिन येतं. ठीक आहे. आता दुसरं आहे ते म्हणजे सायटोप्लाझम. तर यामध्ये काय काय येतं तर सेल वॉल येते, म्हणजेच काय तर सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन येतं. त्यानंतर येतं काय तर सायटोप्लाझमिक ऑर्गॅनेलिज. मग हे कुठले कुठले असतात? आता ऑर्गॅनेलिज म्हणजे काय तर स्मॉल ऑर्गन्स ऑफ द सेल विच परफॉर्म्स द पर्टिक्युलर फंक्शन्स. तर असे कोणकोणते ऑर्गॅनेलिज आहेत तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, त्याच्यानंतर रायबोझोम्स आहेत, इंटरमिजिएट फिलामेंट्स आहेत, मायटोकॉन्ड्रियाज आहेत, त्यानंतर मायक्रोट्युब्युल्स आहेत, त्यानंतर सेंट्रोझोम्स आहेत, मायक्रोफिलामेंट्स आहेत, लायझोझोम्स आहेत, पेरिक्झोझोम्स आहेत आणि गोल्जी ॲपॅरेटस आहे. तर ह्या सर्वांचे स्ट्रक्चर्स आणि फंक्शन्स आपण वन बाय वन बघणारच आहोत. तर सर्वप्रथम आपण बघूया न्यूक्लियस. आता वी नो दॅट द न्यूक्लियस इज अ स्पेरिकल अँड ओव्हल इन शेप अँड इट इज द हेविएस्ट अँड लार्जेस्ट स्ट्रक्चर इन द सेल. सेलमधील सर्वात लार्जेस्ट स्ट्रक्चर आहे न्यूक्लियस, ज्यामध्ये हेरिडेटरी युनिट म्हणजेच जीन्स असतात आणि ते काय करतात तर सेलच्या ग्रोथसाठी सगळ्यात महत्त्वाचं काम करतात. डायग्राममध्ये न्यूक्लियसचं स्ट्रक्चर दिसतंय बघा. ठीक आहे. तर त्यामध्ये आउटर लेअर आहे, त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन असं म्हणतात आणि न्यूक्लिअर एन्व्हलप असं सुद्धा म्हणलं जातं. तर हे काय आहे तर एक डबल लेअर मेम्ब्रेन आहे जो न्यूक्लियसला आणि सेल कंपोनंट्सला किंवा सेल ऑर्गॅनेलिजला सेपरेट करतं. दॅट इज द डबल मेम्ब्रेन एन्क्लोजिंग अ सेल न्यूक्लियस अँड हॅव्हिंग इट्स आउटर पार्ट कंटिन्युअस विथ द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. डायग्राममध्ये दिसतंय बघा, एंडोप्लाझमिक रेटिक्युलर हा त्याला अटॅच आहे. ठीक आहे. आता न्यूक्लिअर एन्व्हलपवरती हे जे छोटे छोटे पोअर्स आहेत, ठीक आहे, हे छोटे छोटे पोअर्स आहेत ज्याला न्यूक्लिअर पोअर असं सुद्धा म्हणलं जातं. तर ते काय आहे तर इट इज अ प्रोटीन लिंक्ड चॅनेल इन द न्यूक्लिअर एन्व्हलप दॅट रेग्युलेट्स द ट्रान्सपोर्टेशन ऑफ द मोलिक्यूल बिटवीन द न्यूक्लियस अँड द सायटोप्लाझम. थोडक्यात काय तर मोलिक्यूल न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम यामध्ये ट्रान्सपोर्ट करण्यासाठीचं असलेलं गेट. ठीक आहे, समजलं. आता आपण बघूयात न्यूक्लिओप्लाझम. जसं सेलमध्ये असतं सायटोप्लाझम तसं न्यूक्लियसमध्ये असतं न्यूक्लिओप्लाझम. इट इज अ टाईप ऑफ प्रोटोप्लाझम विच इज कंपोज्ड ऑफ अ थिक फ्लुइड अँड क्रोमॅटिन फायबर्स विच इज मेड अप ऑफ DNA अँड एन्व्हलप्ड बाय न्यूक्लिअर मेम्ब्रेन. म्हणजेच काय तर एक जेली लाईक फ्लुइड बेड आहे ज्यामध्ये न्यूक्लिओलस आणि क्रोमॅटिन्स असतात. ठीक आहे, न्यूक्लिओलस आणि क्रोमॅटिन्स असतात. मग न्यूक्लिओलस म्हणजे काय तर एक स्पेरिकल बॉल लाईक स्ट्रक्चर्स आहे ज्यामध्ये प्रोटीन, DNA आणि RNA असतात. मग तसंच क्रोमॅटिन म्हणजे काय तर क्रोमॅटिन म्हणजे काय तर एक रिलॅक्स्ड DNA असतो विच इज नॉट विजिबल. पण जेव्हा मायक्रोस्कोपीमध्ये आपण बघतो त्यावेळेला ते कसे एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स असतात. ठीक आहे, ज्यामध्ये छोटे छोटे बीड्स असतात ज्याला न्यूक्लिओझोम्स असं सुद्धा म्हणलं जातं. म्हणजेच क्रोमॅटिन इज अ
complex of DNA and proteins that forms chromosomes within the nucleus of the eukaryotic cells. आता फंक्शन्स ऑफ द न्यूक्लियस आपण बघूयात. तर पहिला आहे इट कंट्रोल्स ऑल सेल्युलर ॲक्टिव्हिटीज दॅट इज फॉर्मेशन, ग्रोथ अँड मेटाबॉलिझम. त्यानंतर आपल्याला माहीतच आहे की न्यूक्लियसमध्ये RNA, DNA, प्रोटीन्स असतात जे की जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर करतात. इट कंट्रोल्स द हेरिडेटरी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ऑर्गॅनिझम्स. RNA हे प्रोटीन सिंथेसिससाठी हेल्पफुल आहे, तर DNA हे क्रोमोझोमच्या प्रोडक्शनसाठी हेल्प करतात. तर असे हे जे आहेत ते न्यूक्लियसचे फंक्शन्स आहेत. आता एक्झाममध्ये स्पेसिफिक ऑर्गॅनेलिसचे स्ट्रक्चर्स आणि फंक्शन्स विचारलं जातं. हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्याचे स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. असो, तर हे झालं न्यूक्लियस. आता आपण सायटोप्लाझम बघूया. सायटोप्लाझम इट इज द जेली लाईक फ्लुइड बिटवीन द सेल मेम्ब्रेन, दिस इज वन, प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड द न्यूक्लियस. दिस इज वेअर ऑल द ऑर्गॅनेलिज आर फाउंड. हे सगळे जे ऑर्गन्स आहेत हे या सायटोप्लाझममध्येच आपल्याला सापडतात. तर आता बघूयात आपण सेल मेम्ब्रेन, ज्याला सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन असं सुद्धा म्हणतात किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हणतात किंवा सेल वॉल असं म्हणतात, चारही एकच. तर याचं काय काय स्ट्रक्चर्स आहेत, तर इट इज मेड अप ऑफ डबल लेअर ऑफ फॅटी मटेरियल्स विच इज कंपोज्ड ऑफ प्रोटीन्स, फॉस्फोलिपिड्स, कार्बोहायड्रेट्स अँड मिनरल्स. म्हणजेच काय, तर थोडक्यात ही सेल वॉल ही सेलची एक प्रकारची बाउंड्री आहे ज्यामध्ये अदर सायटोप्लाझमिक एलिमेंट्स आर सस्पेंडेड. The cell wall is a semi-permeable membrane which acts as a sieve through which certain substances are allowed to enter the cell while some other substances are allowed to move out of the cell in the form of excretion. It means it allows food to pass into the cell and waste to pass out of the cells. सो आता याचं फंक्शन्स बघूयात. आता आपल्याला माहिती आहे याला सेल वॉल म्हणतात, म्हणजे ऑब्व्हियसली याचं काम काय असणार आहे की सेल आणि त्याच्या कॉम्पोनंट्सना प्रोटेक्ट करणं, शिवाय त्या सेलला एक प्रकारचा शेप देणं किंवा त्याच्या इट फॉर्म्स बाउंड्रीज टू द सायटोप्लाझम, सायटोप्लाझमसाठी बाउंड्रीज सेट करणं. नेक्स्ट आहे इट फॉर्म्स चॅनल्स ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम किंवा इट इन्व्हॉल्व्स इन ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्युल्स इन अँड आउट ऑफ द सेल्स. म्हणजेच फूड मटेरियल, इसेन्शियल एलिमेंट्स आत घेणे आणि वेस्ट मटेरियल बाहेर ट्रान्सपोर्ट करणे. शिवाय वी नो दॅट इट कॅन ॲक्ट ॲज अ फिजिओलॉजिकल सीव, एक प्रकारची आपण चाळणी किंवा फिल्टर म्हणू शकतो, किंवा इट हेल्प्स इन इंट्रासेल्युलर अधेजन्स अँड कम्युनिकेशन्स. सो दीज आर द फंक्शन्स अँड स्ट्रक्चर्स ऑफ द सेल मेम्ब्रेन विच इज ऑल्सो नोन ॲज सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड सेल वॉल. चला तर मग आता आपण पुढचा पॉईंट बघूया, सायटोप्लाझमिक ऑर्गॅनेलिज. तर आता बघूया सायटोप्लाझमिक ऑर्गॅनेलिज. Cytoplasmic organelles, these are the specialized structures that have characteristic appearance and special role in growth, maintenance, repair and control. म्हणजेच न्यूक्लियस आणि सेल वॉल सोडून सायटोप्लाझममध्ये असणारे हे सगळे घटक. चाल तर वन बाय वन आपण सर्वजण सगळे घटक बघूयात. तर पहिला आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तर मेन डायग्राममध्ये बघा, हे आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जे की न्यूक्लियसला अटॅच आहे, ज्याचे दोन टाइप्स आहेत, एक रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ॲक्च्युली एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज द कॉम्प्लिकेटेड अँड ऑर्गनाइज्ड सिस्टीम ऑफ द मेम्ब्रेन्स इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल. जसं की आपल्याला माहीतच आहे की हे एक असं मेम्ब्रेन नेटवर्क आहे की जे सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेनला अटॅच आहे, आणि ह्या मेम्ब्रेनमध्ये प्रोटीन आणि लिपिडचा एक डबल लेअर असतो. आता एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे दोन टाइप्स आहेत, एक रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ठीक आहे, तर एक रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे ज्याच्यात असतात रायबोझोम्स. डायग्राममध्ये बघा, हे मी रेड डॉट्सने दाखवलेलं आहे. सो द रायबोझोम्स आर प्रेझेंट ॲट द आउटर बॉर्डर ऑफ द मेम्ब्रेन. आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये नो रायबोझोम्स प्रेझेंट ॲट द आउटर बॉर्डर ऑफ द मेम्ब्रेन लाईक दिस. चला तर मग आता आपण फंक्शन्स बघूया. पहिला आहे की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सरफेस एरिया प्रोव्हाइड करतो
वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शनसाठी. तसेच केमिकल रिॲक्शन्सच्या सबस्टन्सच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी एक चॅनल प्रोव्हाइड करतं. त्याचबरोबर ते हेल्प करतं कशासाठी, इट हेल्प्स टू कॉन्सन्ट्रेट द प्रॉडक्ट्स ऑफ सिंथेटिक ॲक्टिव्हिटीज ऑफ द सेल. हे झाले 3. आता चौथा आहे की रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज असोसिएटेड विथ द प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिससाठी ते हेल्पफुल आहे. आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ॲक्च्युली इट इज द साईट ऑफ फॅटी ॲसिड्स, फॉस्फोलिपिड्स आणि स्टिरॉयडल सिंथेसिस. असं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं स्ट्रक्चर आणि फंक्शन आहे. आता आपण दुसरं ऑर्गॅनेलिज बघूया. आता दुसरं कुठलं आहे तर रायबोझोम्स. रायबोझोम्स काय आहेत तर असे छोटे छोटे ग्रॅन्युल्स असतात की ज्यामध्ये रायबोझोमल RNA असतं आणि रायबोझोमल प्रोटीन्स असतात, ज्याची साईज रेंज आहे 15 ते 20 मिलीमायक्रॉन. देन द रायबोझोमल RNA इज सिंथेसाइज्ड बाय DNA इन द न्यूक्लियस. तसं पाहायला गेलं तर इट इज द फंक्शनल साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आता आपल्याला माहीतच आहे की रायबोझोम्स रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम्सच्या आउटर बॉर्डरवरती असतात. तर काही रायबोझोम्स असे सुद्धा असतात की जे सायटोसोलमध्ये फ्रीली फ्लोट करतात, जे की कुठल्याच ऑर्गॅनेलिजला अटॅच होत नाहीत. एक तर ते सिंगल राहतात ह्या पद्धतीने किंवा क्लस्टर फॉर्म्समध्ये राहतात. तर असं आहे हे रायबोझोम्स. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण न्यूक्लियस, सेल मेम्ब्रेन, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि रायबोझोम्स याचे स्ट्रक्चर आणि फंक्शन्स बघितलेले आहेत. पुढच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण राहिलेले सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनेलिज कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला कळून येतील. धन्यवाद.